मकर संक्रांतीच्या दिवशी सगळीकडेच पतंग उडवतात, पण आम्ही गेलो होतो भाऊ क्रिकेट खेळायला। नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दुपारचेडी माझ्याकडे आले, म्हटले चल क्रिकेट खेळायला। मला देखील मकर संक्रांतीची सुट्टी होती, मी पण बसलो बुलेटवर आणि आम्ही थेट निघालो चिंचोली बुरकुलला। डॉक्टर असे काय गाडी चालवत होते घोड्यासारखी तगडाक तगडाक। फायनली चिंचोलीमध्ये पोहोचलो। इकडे ह्या चिंचोलीच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर चिंचोली बुरकुलच्या सरपंचांनी क्रिकेटचे सामने आयोजित केले होते भाऊ, आणि याच्यामध्ये आसोला जहागीर इंडियन्स, चिंचोली सुपर किंग, बामखेड रायडर्स आणि आळंद फायटर्सचा समावेश होता। आणि यांच्यामध्ये एकदम टक्करीची लढत रंगली होती भाऊ। प्रेक्षक असे काय पाहत होते जसं काही भारत पाकिस्तानची मॅच। इकडे वैभव मांटे ग्लोव्ज आणि बॉल घेऊन रेडी। आबाळा एवढी अपेक्षा ठेवून माझ्यावर पण बॅटिंग येईल म्हणून मी वॉर्मअप करत होतो। प्रेक्षक एवढे काय मॅच पाहायला दंग होते की टॉवरवर बसून मॅच पाहत होते। आणि इकडे खतरनाक सामना रंगला होता, एकदम अटीतटीची लढत चालू होती, छटकार चौकार। इकडे बाळूदादांसारखा नाद असावा मॅचचा, हाताला जखम असतानाही माणूस क्रिकेटच्या मैदानावर मॅच पाहायला। आणि इकडे संदीप दादा भाऊ षटकार चौकार म्हणून रनांचा धुवाधार पाऊस पाडत होते, खतरनाक। डॉक्टर विरुद्ध टीमकडून ओपनर उतरले होते शेट। इकडे मी वॉर्मअप तसा बॅटिंगचा केला होता, पण माझ्या नशिबात फिल्डिंगच आली। फिल्डिंग आपण मन लावून केली बरं काय। त्यानंतर काय सुंदर वातावरण होतं, इकडे मावळता सूर्य, मी इकडे टाळ्या वाजवून आमच्या बॉलरचं मनोबल वाढवत होतो, बॉलिंग। आणि फायनली आम्ही मॅच जिंकलो। याचा डॉक्टरला दुःख झालं, कारण ते आले आणि म्हटले चला घरी।